एका आईने आपल्या मुलालाच विष का खायला घातलं ते बघण्या अगोदर आपण जर ज्ञानवर्धक मोटिवेशनल चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि मित्रांनो, हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघा. तर चला सुरुवात करूया आजच्या कथेला. आजचा विषय आहे एका आईने तिच्या मुलाला विष का दिले व त्यानंतर त्या आईसोबत काय घडलं. हे सर्व जाणून घेतल्यानंतर तुम्ही सुद्धा खूपच हैराण होऊन जाल. एका गावामध्ये एक शेठ राहत होता. त्याची बायको खूपच सुलक्षणी स्त्री होती. ती खूपच धार्मिक प्रवृत्तीची स्त्री होती. शेठ आणि शेठानी खूपच खुश होते. त्यांना 2 मुलं होती, परंतु त्यांचा जो छोटा मुलगा होता तो आंधळा होता. जन्मापासूनच तो आंधळा होता. शेठानी मुलासोबत खूपच आनंदी होते. देवाच्या कृपेने त्यांना कोणत्याही गोष्टीची कमी नव्हती. त्यांचा उदरनिर्वाह खूपच चांगल्या प्रकारे चालला होता. आनंदाने ते त्यांचे जीवन जगत होते. परंतु शेठला दुःख फक्त एकाच गोष्टीच होतं, ते म्हणजे त्याचा छोटा मुलगा होता. तो जन्मापासूनच आंधळा होता. शेठला फक्त हीच काळजी असायची की माझ्यानंतर माझ्या या छोट्या मुलाचं काय होईल, याचं आयुष्य कसं हा जगेल, कारण हा आंधळा आहे, याला काहीच दिसत नाही, मग हा कुठे कसा जाऊ शकेल. हा विचार करून शेठ खूपच दुःखी होत होता. त्याचबरोबर शेठानी सुद्धा छोट्या मुलाला पाहून खूपच दुःखी व्हायची. शेठानी त्याच्या मोठ्या मुलाला म्हणायची, बेटा, हा तुझा छोटा भाऊ आहे, हा आंधळा आहे, त्यामुळे तू कधीच त्याला एकटे सोडू नकोस. याची नेहमी तू काळजी घे, नेहमी याला प्रेम दे. मोठा मुलगा म्हणायचा, बाबा, तुम्ही काळजी करू नका, मी माझ्या छोट्या भावाची खूप चांगल्या प्रकारे काळजी घेईन. त्याला कोणत्याच गोष्टीची कधीच कमी पडू देणार नाही. आणि ही गोष्ट खरी सुद्धा होती. मोठा मुलगा छोट्या मुलाची खूप चांगल्या प्रकारे काळजी घेत होता. तो त्याला कधीच एकटा सोडत नव्हता. शेठचा जो छोटा मुलगा होता तो गावाच्या बाहेर असलेला शिव मंदिरात नित्यनेमाने जायचा आणि भगवान शिवाची पूर्ण श्रद्धाभावनेने पूजा अर्चना करायचा. अशा प्रकारे जो छोटा मुलगा होता त्याची बुद्धी देवाच्या श्रद्धेमध्ये लीन होत चालली होती. तो देवाच्या मंदिरात जाऊन खूप चांगले भजन कीर्तन गायचा व अशा प्रकारे देवाच्या कृपेने त्याला असं ज्ञान प्राप्त झालं की तो एक चांगला गीतकार बनला. तो अशा चांगल्या आवाजात भजन कीर्तन सांगायचा की त्यांचं ते भजन कीर्तन ऐकण्यासाठी देवतासुद्धा कोणत्या ना कोणत्या रूपात धारण करून यायचे. तो जेव्हा पण भजन किंवा कीर्तन गायचा तेव्हा गावातील सर्व लोक त्या मंदिराजवळ जमा होत. त्यांचं भजन कीर्तन ऐकण्यामध्ये मंत्रमुग्ध होऊन जायचे. लोक नेहमी हेच सांगायचे की हा मुलगा आंधळा तर आहे, परंतु देवाची याच्यावर खूप कृपा आहे. देवाने ह्याला असा चांगला सूर दिला आहे की जेव्हा हा काहीही गात असतो तेव्हा असं वाटतं की माता सरस्वती याच्या कंठातून निघत आहे. त्या आंधळ्या मुलावर गावातील सर्व लोक खूप प्रेम करायचे. त्याला नेहमी काही ना काही खायला ते आणत असायचे. देवाला प्रसाद चढवतोय अशा प्रकारे गावातील लोक त्या आंधळ्या मुलाला प्रसाद द्यायचे. भजन कीर्तन झाल्यानंतर तो मोठा मुलगा छोट्या मुलाला हाताला पकडून त्याला घरी आणायचा. अशा प्रकारे शेठ निश्चिंत झाला होता, कारण मोठा मुलगा छोट्या मुलाची चांगल्या प्रकारे काळजी घेत होता. हळूहळू वेळ अशीच पुढे सरकत होती आणि शेठचे दोन्ही मुलं तरुण झाले. एकदा शेठानी शेठला म्हणाली, अहो, आपली मुलं आता तरुण झाली आहेत. आपला मोठा मुलगा आता तरुण झाला आहे, लग्नाच्या वयाचा झाला आहे, याचा विवाह करून द्या, कारण आपला छोटा मुलगा तर आंधळा आहे, त्याचा तर विवाह होणारही नाही, त्याच्यासोबत कोणीही लग्न करणार नाही, परंतु आपण आपल्या मोठ्या मुलाचे लग्न लावून द्यायला पाहिजे. सुनबाई आल्यावर ती मला कामामध्ये मदत करेल, कारण माझं आता वय झालं आहे आणि माझी तब्येत ही थोडी नरम असते. माझा काही भरोसा नाही, मी आज आहे तर उद्या नाही, आणि म्हणूनच तुम्ही आपल्या मोठ्या मुलाचं लग्न लावून द्या. शेठला शेठानीचं बोलणं पटलं आणि शेजारच्या गावात जाऊन त्याने त्यांच्या मोठ्या मुलाचं लग्न पक्क केलं आणि मोठ्या मुलाचं लग्न लावून दिलं. आता शेठची सुनबाई घरी आली होती. सुनबाई वेळच्या वेळेवर घरातील सर्व कामं करायची, सर्वांना वेळेच्या आधी वेळेवर जेवायला द्यायची. ती तिच्या नवऱ्याचा आणि शेठानीची खूप चांगल्या प्रकारे काळजी घ्यायची. त्याचबरोबर त्या आंधळ्या मुलाची सुद्धा चांगल्या प्रकारे काळजी घ्यायची. परंतु शेठची जी सुनबाई होती ती तिच्या नवऱ्याचा शेठ आणि शेठानीची काळजी तर खूप चांगल्या प्रकारे घ्यायची. वेळच्या वेळेवर अन्न तर द्यायची,
त्याचबरोबर दिरालासुद्धा वेळच्या वेळेवर जेवायला द्यायची. परंतु मनातल्या मनात ती त्यांच्यावर खूप ईर्ष्या करायची. ती विचार करायची की आता तर माझे सासू सासरे जिवंत आहेत, परंतु जेव्हा सासू सासरे जिवंत नसतील तेव्हा या आंधळ्या दिराची जबाबदारी माझ्यावरच येणार आहे आणि आयुष्यभर मला याची सेवा करत राहायला लागणार आहे. याला अशाच प्रकारे वेळच्या वेळेवर अन्न देत राहायला लागणार आहे, त्याची काळजी घ्यायला लागणार आहे. हा दीर तर माझ्या आयुष्याला लागलेले ग्रहणच आहे. हा माझ्या जीवनाला नरकात बदलून टाकेल. त्यामुळे शेठची जी सुनबाई होती ती तिच्या आंधळ्या दीरावर खूपच राग करायची. परंतु शेठचा तो आंधळा मुलगा त्याच्या वहिनीवर खूप प्रेम करायचा. तो वहिनीला कधीच वहिनी म्हणत नव्हता. तो नेहमी वहिनीला आईच म्हणायचा. तो नेहमी म्हणायचा की वहिनी, तू माझी वहिनी नाहीस तर माझी आईच आहेस. तू माझी खूप काळजी घेतेस, वेळेवर मला जेवायला देतेस, वेळेवर नाश्ता देतेस, माझ्या हाताला पकडून तू मला माझ्या खोलीतून बाहेर आणतेस व वेळेच्या वेळेवर मला हाताला पकडून झोपायला नेतेस. तू माझी खूपच चांगल्या प्रकारे काळजी घेतेस आणि म्हणूनच तू माझी वहिनी नसून तू माझी आई आहेस. परंतु ती वहिनी, ती सूनबाई त्या आंधळ्या दिरावर मनातल्या मनात राग करायची, त्याच्यावर जळायची. ती विचार करायची की जेव्हा मी माझ्या माहेरी जाते तेव्हा माझ्या मैत्रिणी म्हणतात की तुझा दीर आंधळा आहे, म्हणून माझ्या या सर्व आंधळ्या दीरामुळे मला माझी मान खाली करावी लागते. हे संकट माझ्याच मागे का लागले आहे? अशा प्रकारे ती सूनबाई त्या आंधळ्या दीराचा खूप तिरस्कार करायची. एका दिवसाची गोष्ट आहे. शेटाणीने तिच्या सूनबाईला बोलवलं आणि म्हणाली, हे बघ सूनबाई, माझी तर तब्येत आता ठीक नसते. माझ्या जगण्याचा आता काहीच भरोसा नाही. माझं स्वास्थ्य आता ठीक राहत नाही. मी आता कधीपर्यंत जिवंत राहील हे सुद्धा सांगू शकत नाही. म्हणून तू मला वचन दे की आजपासून माझा छोटा मुलगा आहे जो आंधळा आहे त्याला तू स्वतःचा मुलगा समजशील, कारण तो तुला तुझी आई समजत आहे. त्यामुळे तू त्याला स्वतःचा मुलगा समज आणि त्याची खूप चांगल्या प्रकारे काळजी घे. मी त्याची जबाबदारी तुझ्यावर देत आहे. तुझ्याशिवाय त्याच्या ह्या जगात कोणीच नाही, असं शेटाणी तिच्या सूनबाईला सांगते. तेव्हा सूनबाई शेटाणीला म्हणते, आई तुम्ही काळजी करू नका. तुम्ही अजून खूप वर्ष जगणार आहात. तुम्ही इतक्या लवकर कुठेही जाणार नाहीत. तुम्ही हे असं का बोलत आहात? आणि तुम्ही काळजी करू नका. मी तुमच्या छोट्या मुलाची खूप चांगल्या प्रकारे काळजी घेईन. सासूबाईंना असं म्हटल्यावर ती सूनबाई तिच्या कामात व्यस्त झाली. असेच आणखी काही दिवस निघून गेले व अखेर शेठाणीचा देहांत झाला. जेव्हा शेटाणी मरते तेव्हा शेठचा छोटा मुलगा खूपच रडतो. परंतु असं म्हणतात ना की ह्या जगामध्ये जो आला आहे त्याला एक ना एक दिवस जायचं आहे. शेटाणी हे जग सोडून निघून गेली होती. हळूहळू आणखी वेळ निघून गेला आणि आता सूनबाई तिच्या दीरावर आणखी अत्याचार करण्यास सुरुवात केली. कारण शेठ कामानिमित्त घरातून बाहेर जायचे आणि तिचा नवरासुद्धा कामानिमित्त घराबाहेर असायचा. फक्त तो आंधळा मुलगा आणि वहिनी घरात असायची. शेठ आणि शेठचा मोठा मुलगा घरातून बाहेर गेल्यावर सूनबाई त्या आंधळ्या मुलावर खूप अत्याचार करायची. वेळच्या वेळेवर त्याला जेवण देत नसत. जर तो आंधळा मुलगा तिच्याकडे पाणी मागायचा तर ती त्याला पाणीसुद्धा देत नव्हती. परंतु तो आंधळा मुलगा खूपच संतुष्ट प्रवृत्तीचा होता. तो त्याच्या वहिनीला काहीच बोलायचा नाही. हळूहळू वेळ असाच पुढे जात होता आणि एक दिवस शेठची सुद्धा तब्येत बिघडते आणि जेव्हा शेठची सुद्धा तब्येत बिघडते तेव्हा शेठने त्याच्या मोठ्या मुलाला बोलावलं आणि म्हटलं, बेटा, माझासुद्धा आता काहीच भरोसा नाही. तुझी आई आपल्याला सोडून गेली आहे आणि आता माझाही काहीच भरोसा नाही. मी सुद्धा काही दिवसांचा पाहुणा आहे. म्हणून तुझा हा छोटा भाऊ आहे हा जन्मापासून आंधळा आहे. मी नसल्यानंतर तुझ्या या छोट्या भावाचा या जगात कोणीच नसेल. म्हणूनच तू मला वचन दे, मी मेल्यानंतर तू तुझ्या छोट्या भावाची चांगल्या प्रकारे काळजी घेशील. याला कोणत्याही प्रकारचं दुःख, कोणताही त्रास होणार नाही याची तू काळजी घेशील. तेव्हा मोठा मुलगा म्हणतो, बाबा तुम्ही असं का म्हणत आहात? तुम्हाला काहीच होणार नाही. तुम्हाला आणखी बरेच वर्ष जगायचं आहे. आई तर आपल्याला सोडून गेली, परंतु तुम्ही कुठेही जाणार नाहीत. तुम्ही जर असंच आम्हाला मध्येच सोडून गेलात मग आम्ही काय करायचं? तेव्हा शेठ म्हणतो, बेटा, या जगात जो आला आहे त्याला एक ना एक दिवस तर जायचं तर आहेच. कोणत्या ना कोणत्या कारणाने मनुष्याचे मृत्यू हे निश्चितच आहे. जो आला आहे तो एक ना एक तर दिवस जाणार तर नक्कीच आहे. या मृत्यू लोकात जे पण पशुपक्षी आहेत, जे पण प्राणी आहेत ते सर्व नाशवंत आहेत. एक ना एक दिवशी प्रत्येकाला मरायचं तर आहेच आणि म्हणूनच माझ्या जीवनाचा सुद्धा काहीच भरोसा नाही.
आज मी चाललो आहे. उद्या तुझ्यावर सुद्धा म्हातारपण येईल आणि तुला सुद्धा जावं लागणार आहे. आणि म्हणूनच मी जे काही सांगत आहे ते नीट समजून घे व मला वचन दे की तू माझ्यानंतर छोट्या भावाची चांगल्या प्रकारे काळजी घेशील. तेव्हा शेठचा मोठा मुलगा म्हणाला, वडिलांचा हात हातात घेऊन म्हणतो, बाबा तुम्ही काळजी करू नका. मी तुम्हाला वचन देतो की तुमच्यानंतर मी माझ्या छोट्या भावाची खूप चांगल्या प्रकारे काळजी घेईन. त्याला कोणत्याही प्रकारचा त्रास होणार नाही याची मी नेहमी काळजी घेईन. मला त्रास झाला तरी चालेल, परंतु मी त्याला कोणताही त्रास होऊ देणार नाही. मुलाने दिलेले वचन ऐकून शेठ खूपच खुश झाला. शेठ म्हणाला, बेटा मला तुझ्यावर विश्वास आहे. तू मी नसल्यानंतर तुझ्या छोट्या भावाची चांगलीच नक्कीच काळजी घेशील. त्यानंतर शेठचा मुलगा त्याच्या कामासाठी निघून जातो आणि शेठचं स्वास्थ्य खराब असल्यामुळे शेठ घरीच राहतो. हळूहळू आणखी काही दिवस गेले व शेठचा सुद्धा देहांत झाला. जेव्हा शेठचा देहांत झाला तेव्हा शेठचा छोटा मुलगा खूप रडला. तो देवासमोर प्रार्थना करतो, हे परमेश्वरा, माझी आईसुद्धा काही दिवसांपूर्वी निघून गेली व आज माझे वडीलसुद्धा आम्हाला सोडून गेले आहेत. आता माझा फक्त एकच भाऊ आहे. देवा, तुला तर माहीतच आहे की माझी वहिनी माझी काहीच काळजी घेत नाही. ती नेहमी माझा तिरस्कार करत असते. ती नेहमीच माझ्यावर अत्याचार करत असते. परंतु माझा मोठा भाऊ माझी नेहमी काळजी घेत असतो. परंतु भावावर सुद्धा मी कुठपर्यंत विश्वास ठेवू शकतो? कारण वहिनीने जर भावाला काही बोललं तर तो सुद्धा माझ्याकडे दुर्लक्ष करेल. त्याचा नाईलाज होईल व त्याचा वहिनीचं एक ऐकावंच लागेल. असं देवासमोर बोलून छोटा मुलगा खूप जोरजोरात रडू लागला. मोठ्या भावाने छोट्या भावाला मिठीत घेतलं आणि म्हटलं, माझ्या छोट्या भावा, आपले वडील आपल्याला सोडून गेले आहेत. तू काळजी का करत आहेस? तुझा मोठा भाऊ अजून जिवंत आहे. मी तुझ्या वडिला समानच आहे. मी तुझी पूर्ण काळजी घेईन. तू काळजी करू नकोस. तेव्हा छोटा भाऊ म्हणतो, दादा तुम्ही तर माझ्या वडिलांसमान आहात. मला विश्वास आहे की तुम्ही माझी काळजी नक्कीच घ्याल. परंतु मला वहिनीची भीती वाटत आहे. जेव्हा वहिनी तुला काही बोलेल तेव्हा तू मजबूर होशील आणि माझी काळजी घेणे बंद करशील. तेव्हा मोठा भाऊ म्हणतो, तू काळजी करू नकोस. मी तुझ्यासाठी माझ्या बायकोला सुद्धा सोडू शकतो, परंतु तुला एकटं कधीच सोडणार नाही. अशा प्रकारे मोठा भाऊ त्याच्या छोट्या भावाला धीर देत असतो व त्यानंतर ते त्यांच्या वडिलांचा अंतिम संस्कार करतात. अशा प्रकारे शेठ आणि शेठाने हे जग सोडून निघून गेले व आता शेठचा मोठा मुलगा, त्याची सूनबाई व शेठचा छोटा मुलगा राहिले होते. शेठचा मोठा मुलगा जेव्हा कामानिमित्त घराबाहेर जायचा तेव्हा त्याची बायको तिच्या दिरावरती खूप अत्याचार करायची. त्याला खूपच घालून पाडून बोलायची, शिव्या वगैरे द्यायची, वेगवेगळे टोमणे मारायची. अशा प्रकारे त्याला नेहमी ती अपमानित करायची. परंतु तो आंधळा मुलगा त्याच्या मोठ्या भावाला वहिनीबद्दल काहीच सांगत नव्हता किंवा तो वहिनीला सुद्धा एक उलट शब्द बोलत नव्हता. तो नेहमी म्हणायचा, वहिनी तू तर माझी आई आहेस. मी तुला माझी आई समजतो. मी तुला माझी स्वतःची आईच मानतो. परंतु तुम्हाला तुझा मुलगा समजत नाहीस. तेव्हा ती सुनबाई म्हणते, तुला मी माझा मुलगा म्हणून माझा काय फायदा? मी तुला माझ्या गर्भातून कुठे जन्म दिला आहे? तू माझा सख्खा आहेस की मी तुला माझा मुलगा समजू? अरे तू तर माझ्यावर एक ओझं आहेस. तुझे आईवडील आमच्यावर हे संकट सोडून गेले आहेत. तुला तर आयुष्यभर असंच सांभाळावं लागणार आहे आणि तू म्हणत आहेस की तुला मी माझा मुलगा समजू? मी तर देवासमोर फक्त हीच प्रार्थना करते की तुझ्या आईवडिलांप्रमाणे तू सुद्धा हे जग सोडून निघून जा. असं जेव्हा ती वहिनी म्हणायची तेव्हा तो अंधाळ मुलगा खूपच दुःखी व्हायचा. परंतु तो वहिनीला उलटून काहीच बोलायचा नाही. रोजच्या रोज सूनबाई तिच्या दिरावर अशाच प्रकारे अत्याचार करायची. परंतु तो आंधळा मुलगा त्याच्या मोठ्या भावाला काहीच म्हणायचा नाही. तो विचार करायचा की जर मी माझ्या वहिनीबद्दल माझ्या मोठ्या भावाला सांगितलं तर भावाला सुद्धा असंच वाटेल की हा उगाचच माझ्या बायकोबद्दल मला काहीही सांगत आहे व तो सुद्धा माझी काळजी घेणं बंद करेल व तो सुद्धा मला घराबाहेर काढून टाकेल. आणि म्हणूनच तो आंधळा भाऊ मोठ्या भावाला काहीच म्हणत नाही. एके दिवशी तो आंधळा मुलगा त्याच्या मोठ्या भावाला म्हणतो, दादा तू जेव्हा शेतावर काम करण्यासाठी जाशील तेव्हा मला मंदिरात सोडून जा आणि जेव्हा तुम्ही संध्याकाळी घरी याल तेव्हा मला तुमच्यासोबत घरी घेऊन या, कारण मंदिरात माझं मन चांगल्या प्रकारे राहतं. मी मंदिरात देवाचे भजन कीर्तन गातो. खूप सारे लोक माझे भजन कीर्तन ऐकण्यासाठी मंदिरात येतात. तेव्हा मला खूप चांगलं वाटतं. तेव्हा छोट्या भावाचं बोलणं ऐकून आता रोजच्या रोज मोठा भाऊ छोट्या भावाला कामावर जाताना मंदिरात सोडायचा. आंधळा मुलगा पूर्ण दिवस मंदिरात असायचा, परंतु दिवसभर तो देवाची भक्ती करायचा.
भगवान भोलेनाथांची तो पूजा अर्चना करायचा आणि लोकांना भजन कीर्तन ऐकवायचा. आणि संध्याकाळी जेव्हा भाऊ कामावरून घरी परतायचा तेव्हा तो त्याच्या छोट्या भावाला घेऊन घरी यायचा. एके दिवशी सुनबाईंनी विचार केला की मी या दिराला काहीतरी कारण बनवून घरातून बाहेर हाकलून काढते. जर मी असं केलं तर याच्या हिश्श्याची जमीन, यांच्या हिश्श्याची प्रॉपर्टी आम्हाला मिळेल. जर हा आमच्या घरात राहिला तर लोक याचे कान भरतील आणि असं सुद्धा होऊ शकतं की हा याच्या हिश्श्याची जमीन लोकांच्या नावावर करेल. मग असं केलं तर आम्हाला काहीच मिळणार नाही. आणि म्हणूनच काहीतरी असा उपाय करायला हवा की जेणेकरून हा घरातून बाहेर जाईल. आणि जेव्हा हा घरातून बाहेर जाईल तेव्हा कुठेतरी पडून ह्याचा मृत्यू होईल. अशा प्रकारे याचा प्रश्न संपून जाईल. असा विचार करून सुनबाईने तिच्या नवऱ्याला सांगितलं, अहो एक तर तुमचा हा छोटा भाऊ या घरात राहील, नाहीतर मी या घरात राहणार नाही. तेव्हा मोठा मुलगा म्हणाला, काय झालं? तेव्हा त्याची बायको म्हणाली, तुमचा छोटा भाऊ माझ्यासोबत खूपच चुकीचं वागतो, मला खूपच घाणेरडे शब्द बोलतो, माझ्यासोबत मस्करी करतो आणि म्हणूनच मला हा आवडत नाही. तुम्ही ह्याला घरातून हाकलून बाहेर काढा. जर तुम्ही असं केलं नाही तर मी गळफास घेईल. शेठचा मोठा मुलगा त्याच्या बायकोवर खूप प्रेम करायचा. तो त्याच्या बायकोला म्हणाला, तू गळफास घेऊ नकोस, तू माझ्या भावावर दोष लावत आहेस. परंतु माझा भाऊ असं नाही आहे. परंतु तरीसुद्धा तू असं म्हणत आहेस की तू गळफास लावून घेशील, तर तू चिंता करू नकोस. तुला काय हवं आहे? तेव्हा मोठ्या मुलाची बायको म्हणाली, तुम्ही तुमच्या छोट्या भावाला घरातून बाहेर काढा. तेव्हा मोठा भाऊ म्हणाला, ठीक आहे, तू काळजी करू नकोस, मी याची दुसरीकडे कुठेतरी व्यवस्था करतो, परंतु तू स्वतःला गळफास लावून घेऊ नकोस. मोठा भाऊ रडत त्याच्या छोट्या भावाजवळ गेला आणि छोट्या भावाला सर्व काही सांगितलं. तो म्हणाला, माझ्या भावा, मला माफ कर, मी मजबूर आहे. जर मी तुला या घरात ठेवलं तर तुझी वहिनी स्वतःला गळफास लावून घेईल. माझा मोठा प्रश्न आहे, मी काय करू? मला काहीच समजत नाही. आता तूच सांग, मी काय करू? आपले आई बाबा तुझी जबाबदारी माझ्यावर सोडून गेले आहेत. मी वडिलांना वचन दिलं आहे की मी आयुष्यभर तुझी काळजी घेईन, परंतु आता तर मी मोठ्या संकटात अडकलो आहे. जर मी तुला घरी ठेवलं तर तुझी वहिनी गळफास लावून घेईल. तेव्हा छोटा भाऊ म्हणतो, दादा तू काळजी करू नकोस, जशी वहिनीची इच्छा आहे तसं तू कर. कारण मी या घरात राहिल्यामुळे वहिनीला त्रास होत असेल, ती गळफास घेत असेल तर आयुष्यभर मी स्वतःला माफ करू शकणार नाही. म्हणूनच वहिनी जसं म्हणत आहे तसं तू कर. तेव्हा मोठा भाऊ म्हणतो, मी तुला कुठे घेऊन जाऊ? कुठे सोडू तुला? तेव्हा छोटा भाऊ म्हणतो, दादा तू काळजी करू नकोस, वहिनीने तर हेच सांगितलं आहे की तू मला गावातून कुठेतरी बाहेर सोडून ये. तू असं कर, गावातून बाहेर थोड्या अंतरावर एक जंगल आहे, त्या जंगलामध्ये माझ्यासाठी एक झोपडी बनव. त्या झोपडीतच मी राहील. मी माझं आयुष्य तिथेच जगेल, परंतु तुम्ही अशा प्रकारे दुःखी होऊ नका. शेठचा मोठा मुलगा त्याच्या छोट्या भावाला जंगलात घेऊन जातो आणि तिथे त्याच्यासाठी झोपडी बनवतो व त्याच्या खाण्यापिण्याची व्यवस्थाही करतो. जेव्हा मोठा भाऊ छोट्या भावाला जंगलात सोडून घरी जायला निघतो तेव्हा त्याला खूपच वाईट वाटत असतं व त्याला त्याच्या छोट्या भावाला सोडून जायची इच्छाच होत नसते. तेव्हा तो त्याला मिठी मारून खूप जोरात रडू लागतो. तेव्हा छोटा भाऊ म्हणतो, दादा तू काळजी करू नकोस, मी इथे अगदी आरामात राहील. तेव्हा मोठा भाऊ म्हणतो, छोटा भावा तू काळजी करू नकोस, तू इथे आरामात राहा, तुझ्या जेवणाची व्यवस्था रोजच्या रोज मी करेल. तुला इथे फक्त राहायचं आहे, तू इथे जीवन शिजवू नकोस, तुला रोजच्या रोज मी जेवण घेऊन येत जाईन, एवढे तरी करण्याची संधी मला तू दे. छोटा भाऊ म्हणतो, ठीक आहे दादा, जशी तुझी इच्छा. त्यानंतर मोठा भाऊ छोट्या भावाला जंगलात सोडून घरी निघून येतो. आता शेठची सुनबाई खूपच आनंदाने राहू लागली. आता ती विचार करू लागली की आता मी माझ्या जीवनातील काटा काढून फेकून दिला आहे. आंधळाधीर जंगलात राहण्यासाठी गेला आहे, त्यामुळे तिथे एखादा जंगली प्राणी त्याला खाऊन टाकेल आणि याच्या नावावर असलेली सर्व जमीन इस्टेट माझ्या नावावर होईल. ती सुनबाई आता खूपच खुश राहू लागली होती आणि ती तिच्या नवऱ्याची खूप चांगल्या प्रकारे सेवा करू लागली. इकडे शेठचा मोठा मुलगा त्याच्या छोट्या भावासाठी त्याच्या बायकोला न कळता जेवण घेऊन जात राहिला. शेठचा जो छोटा मुलगा होता तो जंगलात राहत होता व तो तिकडे सुद्धा त्याने मधुर आवाजात भजन कीर्तन गायला सुरुवात केली. जंगलामध्ये काम करणारे जे पण लोक असायचे ते सर्वजण त्याचं ते मधुर आवाजातील भजन कीर्तन ऐकण्यासाठी तिथे जमा होऊ लागले आणि त्याचं संगीत खूपच आनंदाने ऐकू लागले. अशा प्रकारे काही जंगलातील लोकसुद्धा त्या मुलाचं संगीत ऐकण्यासाठी येऊ लागले. आता तर जंगलातील प्राण्यांना सुद्धा त्या मुलावर प्रेम वाटू लागलं
कारण तो मुलगा जेव्हा गायचा तेव्हा असं वाटायचं की जणू माता सरस्वती गात आहे. जेव्हा लोक जाऊन त्याचं भजन कीर्तन ऐकू लागले तेव्हा त्या मुलाने देवाच्या कथा सांगण्यास सुरुवात केली. आता तिथे खूप सारे लोक जमू लागले. त्या आंधळ्या मुलांकडून देवाचे भजन कीर्तन व देवाची कथासुद्धा ऐकू लागले. अशा प्रकारे खूपच गर्दी तिथं जमू लागली. दुसरीकडे शेठचा मोठा मुलगा नोकराच्या हाताने त्याच्या छोट्या भावासाठी जेवण पाठवत होता, तर दुसरीकडे छोटा मुलगा मधुर आवाजात संगीत व देवांच्या कथा सांगत होता. काही दिवस असंच गेले व काही दिवसानंतर शेठच्या सुनबाईला दिवस गेले. तेव्हा शेठचा मोठा मुलगा खूपच आनंद झाला. तो खूपच खुश झाला व स्वतः अन्न घेऊन त्याच्या भावाकडे गेला आणि जाऊन त्याने त्याच्या छोट्या भावाला सर्व काही सांगितलं. त्याने सांगितलं, माझ्या भावा, तू काका होणार आहेस, मी वडील बनणार आहे. हे ऐकून छोटा भाऊ खूपच आनंदी झाला. त्याने विचारलं, वहिनीची तब्येत तर ठीक आहे ना? तेव्हा मोठा भाऊ म्हणाला, हो, तुझी वहिनी अगदी ठीक आहे. अन्न दिल्यानंतर मोठा भाऊ तिथून निघून आला. अशा प्रकारे हा नित्यकर्म चालू राहिला. एके दिवशी मोठ्या भावाने त्याच्या नोकराला विचारलं, जो नोकर छोट्या भावाला जेवण घेऊन जायचा. त्याला मोठ्या भावाने विचारलं, माझा छोटा भाऊ कसा आहे? तेव्हा नोकराने सांगितलं की तुमचा भाऊ खूप तर प्रसिद्ध आहे. त्याचं भजन कीर्तन व देवाच्या कथा ऐकण्यासाठी तिथे खूपच गर्दी जमलेली असते. जेव्हा तो गात असतो तेव्हा असं वाटतं की माता सरस्वती स्वतःच गात आहे. जेव्हा एखादी कथा सांगतो तेव्हा असं वाटत असतं की देव स्वतः येऊन कथा सांगत आहेत. खूप सारे लोकांच्या मध्ये त्याने भक्ती जागृत केली आहे. हे ऐकून शेठचा मोठा मुलगा खूपच आनंदी होतो. परंतु घरात आतमध्ये वहिनीसुद्धा हे सर्व ऐकत होती. तेव्हा तिने विचार केलं की हा तर जंगलामध्ये खूपच प्रसिद्ध झाला आहे. मी तर याला यासाठी जंगलामध्ये पाठवलं होतं जेणेकरून एखादा प्राणी ह्याला खाऊन टाकेल व त्याच्या नावावर असलेली जमीन माझ्या नावावर होईल. परंतु हा तर जंगलामध्ये खूपच प्रसिद्ध झाला आहे, भजन कीर्तन गात आहे. आता तर तिचं आणखी काही जळफटत होऊ लागला होता. तिला आणखीनच तिच्या दीराचा तिरस्कार वाटू लागला. तिने तिच्या नवऱ्याला म्हणजे शेठच्या मोठ्या मुलाला काहीच म्हणलं नाही. तिने विचार केला की ठीक आहे, आता उद्या मी भोजन स्वतः घेऊन जाईल आणि त्या भोजनामध्ये विष मिक्स करून घेऊन जाईल व हळूच त्याला हे विष मिसळलेलं जेवण देऊन येईल आणि जेव्हा तो हे जेवण खाईल तेव्हा सर्व काही संपून जाईल. पुढच्या दिवशी मोठ्या भावाच्या पत्नीने खूपच सुंदर असं जेवण शिजवलं व त्यानंतर त्यामध्ये तिनं विष मिसळलं व त्यानंतर ती नवऱ्याला म्हणाली की मला असं समजलं आहे की माझा दीर जंगलामध्ये राहत आहे व जंगलामध्ये राहून खूपच चांगलं भजन कीर्तन सांगत आहे. आज माझंसुद्धा मन झालं आहे की मी माझ्या दीराला माझ्या स्वतःच्या हाताने अन्न भरवावे. हे ऐकून शेठचा मोठा मुलगा खूपच खुश झाला आणि म्हणू लागला, यापेक्षा चांगली दुसरी कोणती गोष्ट असू शकते? तू स्वतः अन्न घेऊन जा आणि तुझ्या दीराला स्वतःच्या हाताने अन्न भरव. तो तर तुझा मुलगाच आहे. मी तुला कशाला अडवणार आहे? ती शेठची सुनबाई अन्नामध्ये विष मिक्स करून ते अन्न घेऊन जंगलात जाते आणि जाऊन म्हणते, कसे आहात भाऊजी? व नंतर ती सुनबाई मुद्दाम माफी मागण्याचं नाटक करते आणि म्हणते की मला तुमची खूपच आठवण येत होती व म्हणूनच मी आज स्वतःच्या हाताने तुमच्यासाठी अन्न शिजवले आहे व ते तुमच्यासाठी घेऊन आले आहे. तेव्हा हे अन्न ग्रहण करा. आंधळा भाऊ त्याच्या वहिनीचं हे बोलणं ऐकून खूपच खुश होतो आणि वहिनीच्या तब्येतीची चौकशी करतो. तो खूपच खुश असतो कारण त्याची वहिनी त्याच्यासोबत खूपच प्रेमाने बोलत असते. त्यानंतर अन्न देऊन ती वहिनी परत आली. छोटा भाऊ जेवणासाठी बसला. त्याचा नेहमीचा नियम होता की सर्वात प्रथम तो भगवान शंकराला प्रसाद अर्पण करायचा व त्यानंतरच जेवणासाठी बसायचा. त्याच प्रकारे त्याने देवाला जेवणामधील थोडंसं अन्न अर्पण केलं व त्यानंतर तो जेवायला बसला. देवाला तर सर्व काही माहीत असतं. भगवान शिवाला हे माहीत होतं की या अन्नामध्ये विष मिसळलेलं आहे आणि आपल्याला हे सुद्धा माहीत आहे की भगवान शिव हे निळकंठ आहेत. त्यांनी कितीही विष द्या, त्यांना काहीच फरक पडत नाही आणि म्हणूनच भगवान शिवाने त्या जेवणामध्ये जे काही विष होतं ते सर्व काढून घेतलं व त्यानंतर ते अन्न पूर्णपणे शुद्ध बनवले. हे अन्न खाल्ल्यानंतर दीर खूपच आनंदी झाला व त्यानंतर रोजच्याप्रमाणे भजन कीर्तन तो सांगू लागला. हळूहळू वेळ जाऊ लागला. काही दिवसानंतर शेठच्या सुनबाईने एका सुंदर मुलाला जन्म दिला. जेव्हा शेठच्या मोठ्या मुलाला बायकोने एका सुंदर मुलाला जन्म दिला तेव्हा शेठचा मोठा मुलगा खूपच खुश झाला. तो छोट्या भावाजवळ जंगलात जातो आणि जाऊन आनंदाने त्याला मिठी मारतो आणि सांगतो, तू काका बनला आहेस.
तुझ्या वहिनीने एका सुंदर मुलाला जन्म दिला आहे. शेठचा आंधळा मुलगा खूपच खुश झाला. त्याच्या आनंदाचा ठिकाणा राहिला नाही आणि तो भगवान शिवाचे आभार व्यक्त करू लागला व तो म्हणू लागला, दादा, आपली इच्छा देवाने पूर्ण केली आहे. अशा प्रकारे मोठा भाऊ छोट्या भावाला भेटून घरी परत येतो आणि खूपच आनंदित असतो. काही दिवस गेले. त्या शेठच्या मोठ्या मुलाचा मुलगा मोठा झाला. एके दिवशी शेठच्या मोठ्या मुलाने नोकराला विचारलं की माझा छोटा भाऊ कसा आहे. तेव्हा नोकराने सांगितलं की तुमचा छोटा भाऊ अगदी ठीक आहे. त्याच्या झोपडीबाहेर लोकांची खूपच गर्दी असते. तो लोकांना सुंदर आवाजात भजन कीर्तन सांगत असतो. जेव्हा हे नोकराचे बोलणं वहिनीने ऐकलं तेव्हा तिच्या पायाखालची जमीन सरकून गेली. ती विचार करू लागली की मी तर ह्याला विष दिलं होतं, मग हा मेला नाही, हा तर जिवंत आहे. तेव्हा तिने विचार केला की कदाचित मी जेवणामध्ये कमी विष मिसळलं असेल म्हणून हा मेला नाही. आता मी उद्या पुन्हा जाईल व उद्या मी माझ्या दीरासाठी खीर बनवेल व त्याच्यामध्ये खूप मोठ्या प्रमाणात विष मिसळेल व ती खीर खाल्ल्यानंतर नक्कीच माझा दीर मरून जाईल. असं होऊ शकतं की त्याने मागच्या वेळी मी दिलेलं अन्न खाल्ले नसेल किंवा मी विष कमी मिसळलं असल्यामुळे त्याचा परिणाम त्याच्यावर झाला नसेल. तेव्हा पुढच्या दिवशी शेठची सुनबाई मोठ्या मुलाला म्हणाली, अहो, आज मी माझ्या दीराकडे स्वतः जाणार आहे. मी माझ्या दीराला खूपच सुंदर खीर बनवून घेऊन जाते व माझ्या स्वतःच्या हाताने त्याला भरवते. अशी माझी इच्छा आहे. तुमची जर अनुमती असेल तर मी जाऊ का? तेव्हा तिचा नवरा म्हणतो, तू असं का बोलत आहेस? तू याच्यामध्ये अनुमती का मागत आहेस? तू जर माझ्या भावासाठी खीर बनवून घेऊन चालली असशील तर यापेक्षा मोठी आनंदाची बातमी दुसरी कोणती असेल? तू काळजी न करता निश्चिंत होऊन खीर घेऊन जा. सोनबाईने खीर बनवली व त्या खीरीमध्ये खूप विष मिक्स केलं व ती खीर घेऊन ती जंगलात निघून गेली. तिकडे जाऊन ती तिच्या दीराला म्हणते, तुम्ही काका बनले आहात. आता तुमचा पुतणा मोठासुद्धा झाला आहे. मी तुम्हाला हे सांगण्यासाठी येऊ शकले नाही, परंतु आज मी तुमच्यासाठी खूपच गोड अशी खीर घेऊन आली आहे. तो आंधळा मुलगा वहिनीच्या असं बोलल्यानंतर खूपच खुश झाला. तो विचार करू लागला, वहिनी माझ्यावर खरंच प्रेम करते व मी तिला स्वतः खीर बनवून घेऊन आली आहे. असं होऊ शकतं की देवाने माझ्यावर कृपा केली असेल व वहिनीची माझ्याप्रती माया देवाने पुन्हा निर्माण केली असेल. तो दीर खूपच खुश होतो व त्यानंतर वहिनी खीरीचा आलेला डब्बा उघडते व दीराला ती खीर भरणार असते. दुसरीकडे भगवान शिव आणि माता पार्वती हा सर्व प्रकार पाहत असतात. त्यांनी विचार केला की कसली वहिनी आहे. एकदा तर आम्ही तिच्या दीराला वाचवलं, परंतु पुन्हा ती खूप सारं विष घेऊन आली आहे. आता आम्हालाच काहीतरी करायला हवं. मित्रांनो, माता पार्वती आणि भगवान शिव ब्राह्मण आणि ब्राह्मणीचे रूप धारण करून त्या आंधळ्या भावाच्या झोपडीजवळ येतात आणि म्हणतात, हे पुत्री, तू तर तुझ्या दीराला खीर खाऊ घालत आहेस, परंतु तुझा मुलगा बाहेर त्या गर्दीमध्ये आहे, त्याला तिकडे काहीतरी झालं आहे. ब्राह्मण आणि ब्राह्मणीचं असं बोलणं ऐकून वहिनी ताबडतोब खिरीचं ते भांडे फेकून मुलाला शोधण्यासाठी धावतच जाते आणि बाहेर येऊन पाहते तर काय पाहते की तिच्या मुलाच्या तोंडातून फेस बाहेर येत आहे आणि त्याचं पूर्ण शरीर निळं पडलं आहे. खूप सारी लोक त्याच्या आजूबाजूला गोळा झाले आहेत. तो तिथे जाऊन जोरजोरात रडू लागते. माझ्या मुलाला हे काय झालं आहे असं ती म्हणत जोरजोरात रडत असते. इतक्यातच तिचा नवरा म्हणजे त्याचा आंधळ्या भावाचा मोठा भाऊसुद्धा तिथे येतो. त्या मुलाची ही अवस्था पाहून तो जोरात रडत असतो आणि तो बोलत असतो की मुलाचं निळं पडलेलं अंग पाहून असंच वाटत आहे की याला कोणत्या तरी मार्गाने विष दिलं गेलं आहे. जेव्हा त्याची पत्नीने हे बोलणं ऐकलं तेव्हा तिला तर माहीतच होतं की ती तिच्या दीराला विष मिसळलेली खीर घेऊन आली होती. झालं असं होतं की जेव्हा तिने खीर बनवली होती आणि जेव्हा तिने त्यामध्ये विष मिसळलं होतं तेव्हा त्या भांड्याला थोडी खीर अजून शिल्लक राहिली होती व त्यानंतर तिने ती खीर एका डब्यामध्ये ओतली जेणेकरून ती त्या आंधळ्या दीराला खीर घेऊन येऊ शकेल. परंतु ज्या भांड्यामध्ये तिने खीर बनवली होती त्या भांड्याला अजूनही थोडीशी खीर लागलेली होती व तिच्या मुलाने तीच खीर खाल्ली होती व त्यामुळे त्याच्या तोंडात विष गेले होते. अशा प्रकारे त्याच्या तोंडातून फेस येऊ लागला होता. सर्व गावातील लोकांच्या समोर त्या शेठच्या मोठ्या मुलासमोर व सुनबाईसमोर शेठच्या मोठ्या मुलाने जीव सोडला. जेव्हा मुलगा जीव सोडतो तेव्हा शेठचा मोठा मुलगा खूपच दुःखी होतो. तो खूपच रडू लागतो आणि पळतच छोट्या भावाच्या झोपडीत येतो आणि सांगतो की तुझ्या पुतण्याने हे जग सोडून निघून गेला आहे. असं वाटत आहे की त्याच्या तोंडात विष गेलं आहे. त्याच्या तोंडातून फेस येत होता.
हे माझ्या प्रिय भावा, तू तर भगवान शिवाचा परमभक्त आहेस. तू देवाकडे विनंती कर आणि माझ्या मुलाचे प्राण परत मागव, नाहीतर मी सुद्धा इथेच माझ्या प्राणाचा त्याग करेन. जेव्हा तो आंधळा भाऊ हे सर्व ऐकतो तेव्हा तो विचार करू लागतो की हे सर्व काय झालं आहे. तेव्हा तो आंधळा भाऊ मोठ्या भावाला म्हणतो, दादा तू काळजी करू नकोस. आज मी भगवान शिवासमोर माझं डोकं आपटून जीव सोडेल, परंतु माझ्या पुतण्याचा जीव मी परत मागणारच. एकतर देव माझ्या पुतण्याला जिवंत करेल, नाहीतर मी माझ्या प्राणाचा त्याग करेल. तो भगवान शिवाची प्रार्थना करण्यास बसतो. भजन गाऊ लागतो. एवढं भजन त्याने गायलं की त्याचा घसा सुकू लागला, परंतु त्याने भजन गाणं बंद केलं नाही. तो अशा प्रकारे ढोल वाजत होता की त्याच्या हातातून रक्त येत होतं आणि तरीसुद्धा त्याने ढोल वाजवणे बंद केलं नाही. हा सर्व प्रकार पाहून भगवान शिव तिथे प्रकट झाले आणि म्हणू लागले, वत्स, मी तुझ्यावर प्रसन्न झालो आहे. तुला जे हवं आहे ते वरदान माग. मी तुझ्या भक्तीला पाहून खूपच प्रसन्न झालो आहे. तेव्हा तो आंधळा भाऊ हात जोडून म्हणतो, हे प्रभू, मला काहीच नको. जो माझा पुतना आहे, माझ्या भावाचा मुलगा, जर तो मेला तर मी जिवंत राहू शकत नाही आणि म्हणूनच तुम्ही माझ्या पुतण्याचे प्राण परत करा. तेव्हा भगवान शिव म्हणतात, ठीक आहे, जशी तुझी इच्छा. तेव्हा भगवान शिव तथास्तु म्हणतात आणि अंतर्धानात विलीन होतात. त्यानंतर मोठ्या भावाचं लक्ष त्या खिरीच्या भांड्याकडे जातं. जे खिरीचं भांडं त्याची बायको तिथे टाकून बाहेर निघून गेली होती. त्यानं पाहिलं की खिरीचा रंग निळा होता व तिथे एक कुत्रा खाली पडलेला होता. तो मेलेला होता. मोठ्या भावाला समजलं की या खिरीमध्ये नक्कीच विष मिसळलेलं आहे. म्हणजे माझी बायको माझ्या भावाला विष पाजण्यासाठी आली होती, त्याला मारण्यासाठी आली होती आणि याच खिरीचा काही भाग माझ्या मुलाने खाल्ला व त्यामुळेच त्याच्या तोंडातून फेस येऊ लागला होता आणि म्हणूनच तो मेला आहे. आता मोठ्या भावाला खूपच राग आला होता. मोठा भाऊ त्याच्या छोट्या भावाला म्हणाला, तू चल माझ्यासोबत, आज मी तुला घरी घेऊन जातो. तू इथे जंगलात नाही राहायचं, तू माझ्यासोबतच राहायचं. आता मी पाहतोच की तुला घरी येण्यापासून कोण थांबवतो. जेव्हा मोठा भाऊ त्याच्या छोट्या भावाला घरी घेऊन येतो तेव्हा तो काय पाहतो की त्याचा मुलगा जिवंत आहे. त्याची पत्नी त्याच्या मुलाला जंगलातून घेऊन आली होती आणि म्हणते की बघा, देवाने आपल्यावर कृपा केली आहे आणि आपला मुलगा जिवंत झाला आहे, याला काहीच झालं नाही. शेठचा मोठा मुलगा त्याच्या पत्नीच्या गालावर 2-3 चपराक मारतो आणि म्हणतो, हे दुष्ट स्त्री, तूच खिरीमध्ये विष मिसळलं होतं आणि माझ्या भावाला ती खीर खाण्यासाठी तू नेली होतीस, जेणेकरून माझ्या भावाचा मृत्यू होईल. परंतु तुझे हे कर्म तुझ्यावरच फिरले आहे. आपल्या बाळाने तीच विष मिसळलेली खीर खाल्ली व त्याचा मृत्यू झाला होता. परंतु माझ्या छोट्या भावाचे पुण्यकर्म, ज्यामुळे भगवान शंकराने माझ्या बाळाचे प्राण वाचवले आहेत. हे दृष्ट स्त्री, हे पापिनी स्त्री, जर तू आज माझ्या भावाने भगवान शंकराची प्रार्थना केली नसती आणि भगवान शंकराला आपल्या बाळाचे प्राण परत करण्याचा हट्ट केला नसता तर आपला हा पुत्र जिवंत नसता. आणि ही सर्व माझ्या भावाचीच मेहरबानी आहे की आपला पुत्र आज जिवंत आहे. तू नेहमी माझ्या भावावर अत्याचार केले आहेस. आज मला समजलं की तू किती दृष्ट स्त्री आहेस. जेव्हा 2-4 गालावर चपराक बसतात तेव्हा तिला थोडी अक्कल येते आणि तिला समजतं की मी जे काही वागले ते पूर्णपणे चुकीचं होतं. दीर मला स्वतःची आई समजतो, परंतु मी नेहमी त्याला परकं समजलं. मी नेहमी माझ्या दीरावर अत्याचार केले, त्याला त्रास दिला. त्यानंतर ती सुनबाई जाऊन तिच्या दीराच्या चरणावर पडते आणि म्हणते, हे पुत्र, मला माफ कर. तेव्हा दीर म्हणतो, वहिनी, तू हे काय करत आहेस? ज्या दिवशी आई पुत्राच्या पायांना स्पर्श करेल तेव्हा महाप्रलयाची सुरुवात होईल. वहिनी, तुम्ही माझी वहिनी नाहीत, तुम्ही माझी आई आहात. तुम्ही हे असं कार्य करून मला पापी बनवू नका, मला दोषी बनवू नका. त्यानंतर ती स्त्री तिच्या नवऱ्याची माफी मागते आणि म्हणते की मला माफ करा, माझ्याकडून चूक झाली. आजपासून मी माझ्या दीराची स्वतःच्या पुत्राप्रमाणे काळजी घेईल, त्याला कोणत्याही प्रकारे त्रास देणार नाही. त्यानंतर आनंदाने मोठा भाऊ व त्याची बायको आंधळ्या भावाची काळजी घेऊ लागले. तर मित्रांनो, तुम्हाला जर ही कथा आवडली असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा आणि कमेंटमध्ये नक्की सांगा. तर आपण भेटूया पुढच्या अशा एकाच माहितीपूर्ण व्हिडिओमध्ये.